मस्त हिरव्या मुगाचे आप्पे तयार झालेले आहेत. तुम्हाला पण याची रेसिपी बघायची असेल तर नक्की चला आपण रेसिपीकडे जाऊया. काय काय साहित्य लागतं बघा. किती छान खरपूस असे आप्पे तयार झालेले आहेत आणि करायला अगदी सोपे आहेत. मुलांच्या डब्यासाठी तुम्ही देऊ शकता. चला तर आपण कसे करायचे ते बघूया. नमस्कार मंडळी, स्नेहलता's लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि मस्त इथे तुम्हाला मूग दिसत आहेत. मोड आलेले हिरवे मूग आहेत. या मुगापासून आपण मस्त असे आप्पे बनवणार आहोत, जे तुम्ही मुलांच्या डब्याला देऊ शकता. तर इथे मस्त असे मोड आलेले हिरवे मूग आहे. तुम्ही घरात भिजत घाला किंवा बाहेर पण विकत मिळतात. तर हे एक वाटी मूग आपल्याला मिक्सरमध्ये कच्चेच घालायचे आहेत, वाफवलेले वगैरे नाही आहेत. तुम्ही तुमच्याप्रमाणे तुम्हाला जेवढी माणसं असतील तेवढे तुम्ही 2 वाट्या पण घेऊ शकता. आता मी काय केलं, इथे आता 1 वाटी मूग घेतलेले आहेत आणि इथे थोडासा चवीनुसार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर किसलेलं आलं घेतलेलं आहे. थोडंसं कधी कधी आलं पटकन वाटलं जात नाही, आपल्याला ओबडधोबड वाटायचं, त्याच्यामुळे ते आल्याचे तुकडे राहू नये म्हणून मी आलं थोडं किसून घेतलेलं आहे. चवीनुसार मिरच्या घालायच्यात आपल्याला. तर मी इथे 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर मी इथे कोथिंबीरची देठं घेतलेली आहे. कोथिंबीरचे देठं पण तुम्ही मसाला वाटताना घालत जा, खूप छान सुवास असतो आणि त्याच्यात भरपूर असं गुणधर्म असतात, त्यामुळे देठं कोवळी फेकू नका. तर ही देठं आपण घातलेली आहेत त्याच्यामध्ये. थोडीशी कोथिंबीर पण आपल्याला घालायची आहे, धुतलेली छान अशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे याच्यात. नंतर थोडा कढीपत्ता आपल्या पोटात जायला पाहिजे, त्याच्यामुळे कढीपत्ता पण आपण याच्यात घालूया. थोडंसं आपल्याला जिरं घालायचं आहे. थोडंसं जिरं घातलं याच्यामध्ये. थोडासा हिंग घालायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर थोडंसं मीठ आपल्याला चवीनुसार थोडंसंच मीठ घालायचं आहे. एक अंदाजे आपले, किंवा तुम्ही नंतरही घातलं तरी चालेल, मी आता घातले वाटतात. आणि हे आधी पाणी न घालता असंच आपल्याला मिक्सरमध्ये फिरवायचं आहे. नंतर मग अंदाज घेत घेत आपल्याला पाणी घालायचं, कारण पाणी घातलं तर पेस्ट होऊ शकते. म्हणून आपण थोडं आधी असंच आपण मिक्सरला जाडसर कुटून घेऊया. आता हे बघा, मी जाडसर असं वाटून घेतलेलं आहे, पाणी न घालता असं जाडसर वाटून घेतलेलं आहे. हे पहा, आपण पाणी घातलं असतं तर त्याची पेस्ट झाली असती. आता याच्यात मी छोटी 1 वाटी मी रवा घेतलेला आहे. छोटी वाटी आहे, 1 वाटी रवा घेतलेला आहे. आणि थोडंसं आता आपल्याला पाणी घालावं लागेल, कारण हे आपल्याला खूप पातळ करायचं नाहीये. आता हे थोडं पाणी घातलेलं आहे मी. अंदाज पंचे घालायचं आपल्याला. अर्धी वाटी पहिली घालून बघायची. मी तुम्हाला आता मिक्सर लावल्यानंतर दाखवते. आणि फार पेस्ट नाही करायची आपल्याला बारीक. हे बघा, छान अशी आपली पेस्ट तयार झाली. पेस्ट म्हणजे ओबडधोबड मी वाटलेलं आहे, जास्त बारीक वाटलेलं नाही आहे. पाणी पण अगदी अर्धी वाटी घालायची छोटी, आणि असं आपल्याला घट्टच ठेवायचं आहे. आता आपण एका भांड्यात काढून घेऊया. हे बघा, मी भांड्यात काढून घेतलेलं आहे. आता तुम्हाला दिसेल की किती घट्ट आहे. आणि आता पण ज्या मिक्सरमध्ये वाटलं होतं त्याच्यात थोडंसं पाणी घालून मी ते पण याच्यात घेते. म्हणजे जो आपण रवा घातलेला आहे तो याच्यात छान मुरेल. आता हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. याला एक 15 मिनिटं जराशी मुरून द्यायचं, कारण त्याच्यात आपण रवा घातलाय तो छान फुगेल. आणि मग 15 मिनिटांनी आपण आप्पे करायला घ्यायचं. आता याच्यामध्ये तुम्ही हव्या त्या भाज्या चिरून घालू शकता. सिमला मिरची, गाजर, कोबी, किंवा आणखीन काही तुम्हाला ज्या भाज्या घालायच्या त्या तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. तर आता आपण हे 15 मिनिटं झाकून ठेवूया. हे बघा, आता 15 ते 20 मिनिटं झालेली आहे. आपला छान रवा पण फुललेला आहे. आता आपण याच्यामध्ये काय करायचंय, कांदा घालायचा. तुम्ही अगदी अर्धा तास ठेवलं तरी चालेल. एक मी बारीक कांदा चिरून घेतलाय. आता मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही हव्या त्या भाज्या घालू शकता. स्वीट मक्याचे दाणे घाला, त्याच्यानंतर सिमला मिरची घाला, गाजर घाला, आणि काही भाज्या घालायच्या असतील तर तुम्ही घालू शकता. आता इथे आपण छान हलवून घेऊया. मिक्स करायचं आपल्याला. आणि 1 पाव चमचा खायचा सोडा आपल्याला याच्यात घालायचा आहे. त्यामुळे छान ते हलके फुलून टम होतील. छान असे टम फुगतील ते. आणि बॅटर हलवून घ्यायचे आपल्याला. छान छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला.
आता आपण हे करायला घेऊया. आता इथे आपण आप्पे पात्र ठेवले, त्याच्यामध्ये थोडंसं तेल लावलेलं आहे. पहिल्यांदा करताना आपण थोडं तेल जास्त घालायचं, नंतर काही गरज लागत नाही. आता मी एक एक घालून घेते. पहिल्यांदा कढईने घालायचं. भरपूर होतात एक वाटीचे पण. आता काय करायचं, याच्यामध्ये तुमच्याकडे चीज वगैरे असेल तर चीज घाला, नाही घातलं तरी चालेल. हे बघा, मी चीजचं मध्ये असा पीस घातलेला आहे. छान असं मस्त खाताना लागेल. मुलांच्या डब्याला देत आहे, घरामध्ये छान असं मस्त. आहा हा हा. चीज असं किसून घाला किंवा बारीक पीस घाला. फार काही चीज लागत नाही. मी एकच पीस घेतला आणि त्याचे तुकडे केलेले आहेत. हे बघा, छान आपले सगळीकडे घालून झालेत. आता परत थोडंसं आणखीन आपण बॅटर घालूया त्याच्यावर, म्हणजे चीज आतमध्ये झाकून जाईल पूर्ण. छान सारखं करून घ्यायचं व्यवस्थित. आणि आता आपल्याला बारीक गॅसवर होऊन द्यायचे छान. आपण याला झाकण वगैरे ठेवणार आहोत, मस्तपैकी होऊन द्यायचे, त्याला घाई करायची नाही. छान आता झाकण ठेवायचे आपल्याला आणि होऊन द्यायचंय त्याला एक बारीक गॅसवर. आता आपण काय करूया, 5 मिनिटं झाली, आपण झाकण खोलून बघूया आणि गॅस बारीकच ठेवूया आणि बघूया. वरून सुकलेत म्हणजे आपले झालेले आहेत आप्पे. हे बघा, आहा हा, मस्त खरपूस असे झालेत आणि अजिबात चिटकत वगैरे नाहीयेत. हे बघा, आणि पहिल्यांदा थोडंसं तेल लागतं, नंतर अजिबात तेलाची गरज नाही. बघा, तुम्ही बघताय फटाफट ते उचलले जातात, अजिबात चिटकत नाहीये. कुठलेही आप्पे चिघटलेले नाहीत, व्यवस्थित झालेत आपले. मिश्रण फार पातळ ठेवायचं नाही. आता आपण थोडंसं तेल सोडूया, म्हणजे ते खालून पण छान असे भाजले जातील. थोडं थोडं सोडायचं. आता खालून एक 2-3 मिनिटं होऊन देऊया. खालच्या साईडने छान झालं पाहिजे कुरकुरीत. एक 2-3 मिनिटं झालेली आहे, तर आता आपण चेक करूया. आहा हा हा हा, केवढा सुगंध येतो त्याचा आप्यांचा. आणि खरंच तुम्ही हे आप्पे झटपट आप्पे करून बघा. बघा, खाली साईडने पण छान झालेले आहेत, लाल मस्त कुरकुरीत, आणि वरच्या साईडने पण छान असे कुरकुरीत झाले, तुम्ही पाहू शकता. आणि अजिबात चिटकत नाही, मस्त असे झालेले आहेत आपले आप्पे. आता हे आपण एक एक काढून घेऊया. हा बघा, किती टम असा फुगलेला आहे. बघा, दोन्ही साईडनी छान असा खरपूस झालेला आहे. आता मी गॅस बंद करते. बाकीचे मी नंतर गरमागरम करणार आहे. तुम्हाला दाखवण्यापुरते एवढे केलेले आहेत आणि एका वाटीपासून बरोबर भरपूर झालेले आहेत. 14 आप्पे म्हणजे 28 आप्पे होतात आपले. आता आपण छान प्लेटमध्ये काढून घेऊया.
आपले मस्त असे मुगाचे आप्पे तयार झालेले आहेत आणि एक वाटीपासून भरपूर असे मुगाचे आप्पे तयार होतात आणि मस्त असे मोड आलेले मुगाचे आप्पे पण मी तुम्हाला हे पण करून दाखवते. गरम आहेत खूप. हा 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 हा. आतमध्ये पण मस्त आले आणि चीज बघा तुम्ही जवळून बघा चीज किती सुंदर दिसते. हा 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 हा. खूप छान दिसते आपलं चीज वगैरे आणि मी तुम्हाला एक खाऊन पण आतमध्ये पण छान पोकळ असे झालेले आहे त्यामुळे ते खूप सुंदर लागणार आहे. चीज बघा किती छान दिसते. मस्त असं मी चटणी बरोबर खाणार आहे. तुम्ही सॉस बरोबर खा कशाबरोबर पण खा. मी सांगते तुम्हाला खाऊन कसे झालेत ते. खूप भारी लागतात. नक्की करून बघा. आवडले तर लाईक सबस्क्राईब शेअर करा. कमेंट करायला विसरू नका. आणि करायला सोपे आहे पौष्टिक आहे. अगदी मोड आलेल्या हिरव्या मुगाचे आप्पे आहेत ते त्यामुळे कोणी सगळे कोणालाही जरी किती पथ्य असलं तरी तुम्ही हे आप्पे करून खाऊ शकता. मुलांच्या डब्यासाठी छान आहे. चीज घाला मस्त आणि खा. आता बघताय काय रेसिपी करायला घ्या आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.